नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रदीप भेडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला आपण एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अधिक सलोख्याचे आणि दृढ केल्याबद्दल ओबामा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा. उर्जित पटेल यांची माहिती. उत्तर प्रदेशात एटा इथं झालेल्या भीषण अपघातात 25 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला कंठस्नान. मुंबईकरांना आरोग्य सुविधांचं कवच. लहान घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा. महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्र लढणार. खासदार शेट्टी, आमदार मेटे यांची घोषणा. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी काल रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनीवरून भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध समृद्ध होण्यासाठी केलेल्या सहकार्याबाबत आभार मानले. संरक्षण, नागरी अणुऊर्जा यासह इतर क्षेत्रातल्या सहकार्यासाठीच्या संयुक्त प्रयत्नांचा आढावाही दोन्ही नेत्यांनी घेतला. 2015 मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारताला दिलेल्या भेटीचं त्यांनी स्मरण केलं. भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. आर्थिक आणि संरक्षण विषयक क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावाही या नेत्यांनी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर ओबामा यांनी सर्वप्रथम मोदी यांचं अभिनंदन केलं होतं. त्यानंतर सप्टेंबर 2014 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये उभय नेत्यांची भेट झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत 8 वेळा हे नेते परस्परांना भेटले असून भारत आणि अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्यांच्या भेटीचा हा एक उच्चांकच म्हणावा लागेल. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीच चर्चा सुरू झाली होती, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काल संसदेच्या स्थायी वित्त समितीला दिली. काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. मोठ्या मूल्याच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय नेमका कोणाचा होता, तसंच रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता अशा मुद्द्यांवर यावेळी पटेल यांना प्रश्न विचारण्यात आले. समितीचे सदस्य डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही काही प्रश्न विचारल्याचं समजतं. विमुद्रीकरणानंतर चलन व्यवस्थेत 9 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या नव्या नोटा चलनात आल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान संसदेच्या लोकलेखा समितीनं या प्रकरणी उर्जित पटेल यांना एक प्रश्नावली पाठवली असून 20 जानेवारीला हजर होण्यास सांगितलं आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयालाही या समितीनं प्रश्न विचारले असून त्यांची सविस्तर उत्तरं देण्यासाठी मंत्रालयानं वेळ मागितलेला आहे. उत्तर प्रदेशातल्या एटामधल्या अलीगंज इथं आज एक स्कूल बस आणि ट्रकची टक्कर होऊन झालेल्या अपघातामध्ये 25 शाळकरी विद्यार्थी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये 25 विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त आहे. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. एटामधल्या जिल्हा प्रशासनानं थंडीमुळे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले असतानाही ही शाळा सुरू होती. या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी निघाले असताना हा अपघात झाला. छत्तीसगडमधल्या नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यामध्ये एका शक्तिशाली स्फोटामध्ये 3 महिलांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले. महिलांचा एक गट जंगलामध्ये औषधी वनस्पती गोळा करत असताना त्यातल्या महिलांचा तिथं असलेल्या अत्याधुनिक स्फोटक उपकरणावर पाय पडल्यानं हा स्फोट झाला. स्फोटामागे माओवाद्यांचा हात असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीरमध्ये बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलानं आज लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. पोलीस आणि सुरक्षा दल यांनी हाती घेतलेल्या संयुक्त शोध मोहिमेअंतर्गत या विभागाला सुरक्षा दलानं वेढा घातला होता. त्यावेळी या भागात लपून बसलेल्या या दहशतवाद्यानं गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हा दहशतवादी ठार झाल्याची बातमी सरकारी सूत्रांनी दिली. पाकिस्तानमध्ये असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या मागणीला फ्रान्सनं
पाठिंबा जाहीर केला आहे। मसूद अझहरला जागतिक दहशतवादी ठरवणारा एक प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या प्रतिबंध समितीमध्ये पुन्हा सादर करावा यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन फ्रान्सनं दिलं आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांचे राजनैतिक सल्लागार जॅक्स आदिबर्ट यांनी ठामपणे भारताच्या मागणीचं समर्थन केलं आहे। मसूद अझहरच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीच्या सदस्य देशांशी भारताची चर्चा सुरू आहे। या समितीमध्ये फ्रान्सचा समावेश असून भारताच्या मागणीला फ्रान्सनं पूर्ण समर्थन दर्शवलं आहे। तसंच एनएसजी अर्थात अणुपुरवठादार देशांच्या गटांचं सदस्यत्वही भारताला मिळेल असा विश्वास जॅक्स आदिबर्ट यांनी व्यक्त केला। विमुद्रीकरणाचा निर्णय आणि प्रक्रियेचा निषेध दर्शवण्यासाठी काँग्रेसतर्फे काल देशभरातल्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयांवर मोर्चे काढण्यात आले। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर 70 दिवस उलटूनही अद्याप बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा कायम आहेत आणि रोखीची समस्या सर्वसामान्यांना भेडसावत आहे असा आरोप काँग्रेसनं केला असून या सर्व गोष्टींची जबाबदारी स्वीकारून रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिझर्व्ह बँक असा मोर्चा काढण्यात आला। प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे, कृपाशंकर सिंग, काँग्रेस कार्यकारिणीचे समन्वयक रणदीप सिंग सुरजेवाला, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि इतर नेते यात सहभागी झाले होते। काळा पैसा आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवर केंद्र सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केला, मात्र यामुळे ना दहशतवाद कमी झाला ना काळा पैसा मिळाला, फक्त जनतेला त्रास झाला असा आरोप रणजित सुरजेवाला यांनी काल घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केला। नागपूरमध्ये रिझर्व्ह बँक चौक इथं काँग्रेसच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला। दिल्लीतही संसद भवन मार्गावर असलेल्या आरबीआयच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी रस्त्यातच आंदोलनकर्त्यांना रोखलं। उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची घोषणा केली असली तरी जागा वाटपाविषयी अद्याप दोन्ही पक्षांमध्ये सहमती झालेली नाही। अखिलेश यादव यांनी काँग्रेसला 90 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र 100 पेक्षा जास्त जागा देण्याची काँग्रेसची मागणी आहे। राष्ट्रीय लोकदल पक्षाबरोबरही समाजवादी पक्षाची आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी याबाबतचं चित्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही। मात्र आपण केवळ काँग्रेसबरोबर वाटाघाटी करत असल्याचं समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे। राष्ट्रीय लोकदलाबरोबर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे। दुसरीकडे काँग्रेसकडून उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून जाहीर झालेल्या शीला दीक्षित यांनी अखिलेश यादव यांच्यासाठी आपली दावेदारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे। मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून वगळणार, शासनाच्या योजनांपासून वंचित राहिलेल्यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजनेअंतर्गत मोफत आरोग्य सेवा देणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या जाहीरनाम्याची संक्षिप्त रूपरेषा सांगण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपा युतीसंदर्भात विचारलं असता युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरू असल्यानं त्यावर परिणाम होईल असं बोलण्यास त्यांनी नकार दिला। मुंबईकरांशी आपला पक्ष बांधील असून आतापर्यंत पक्षानं जी आश्वासनं दिली ती सर्व पूर्ण केल्याचंही त्यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात शिवसेना आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची दुसरी बैठक काल मुंबईत झाली। या बैठकीत उभय पक्षांनी सकारात्मक चर्चा केली असून जागा वाटपाबाबतही बोलणी झाली अशी माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार अनिल देसाई यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली। भाजपानं 114 जागांची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं। जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष आपल्या अपेक्षित जागांची यादी एकमेकांना देतील, त्यानंतर पक्षातले ज्येष्ठ नेते अभ्यास करून पुढची बोलणी करतील असं देसाई म्हणाले। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी या बैठकीत मोकळ्या पद्धतीनं चर्चा झाल्याचं सांगितलं। दोन्ही पक्ष ज्या जागा जिंकू शकतील अशा जागांचा प्रस्ताव एकमेकांना देणार असल्याचंही शेलार यांनी सांगितलं। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं स्थान न दिल्यास छोटे घटक पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढवतील असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल सांगितलं। नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
आगामी निवडणुकीविषयी महायुती समन्वय समितीची बैठक तातडीनं बोलवा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे। मात्र अद्याप बैठक झालेली नाही। भाजप आणि शिवसेनेत सद्यस्थितीत युती होणं कठीण दिसत असल्यानं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घटक पक्षांना घ्यावा लागेल असं शेट्टी आणि मेटे यांनी याप्रसंगी सांगितलं। शिवसंग्राम पक्षाला निवडणूक आयोगानं मान्यता दिली असून येत्या 20 तारखेला पुण्यामध्ये शनिवारवाडा इथं पक्षाची आणि चिन्हाची घोषणा केली जाणार आहे अशी माहिती विनायक मेटे यांनी याप्रसंगी दिली। आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात युती झाली असून या निवडणुका दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत अशी माहिती रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भूपेश थुलकर यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। युती संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यामध्ये चर्चा झाली असून युती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेना जर या युतीत सहभागी झाली तर त्यांचं स्वागतच करू असंही ते म्हणाले। तर आरपीआय आणि भाजप यांच्या युती संदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रमुखांना कालच निर्देश दिले असून या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं। या पत्रकार परिषदेला रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर उपस्थित होते। येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे। या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत। शेतकऱ्यांनीही आपल्या अपेक्षा दूरदर्शनकडे व्यक्त केल्या आहेत। सरकारकडे अपेक्षा भरपूर आहे आमचीवाली। आमच्या मालाला भाव नाही भेटत। टमाटो आता टमाट्याला काय रुपये किलो विकू राहिले, ते रोडवर फेका लागते। आम्हाला सुतळेचे भाव 70 रुपये झाले, तारीचे भाव 180 रुपये किलो आहे। त्यामुळे आमचं सगळं शेतकऱ्याचं ते अजून आता ही मिरची सुरुवाती मिरची बी आज रुपये किलो विकू राहिली। शेतकऱ्यांनी काय करायचं, समस्या शेतकरी सरकारने दूर करायला पाहिजे। सरकारकडून आमची एक अपेक्षा आहे की बा समजा ठिबकला सबसिडी देण्यात यावं, जेणेकरून शेतीमाल वाळणार नाही, पुन्हा दुष्काळाचं सावट पुन्हा शेतकऱ्यावर येणार नाही। बऱ्याच काही अडचणी येते शेतकऱ्याला। त्या अडचणी आमच्या शेतकऱ्याची इच्छा आहे, अडचणी सॉल्व्ह होण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारनं काही मदत करायला पाहिजे। काही पैशाद्वारे, लाईटद्वारे, पाण्याद्वारे काही होईना, पण त्यांनी त्यांचे समजा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे सरकारनं। केंद्र सरकारचं आता जे बजेट येऊ घातलेलं आहे त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोदी साहेबांनी जे जाहीर केलं होतं हमी भावावर आपलं उत्पादन खर्चावर आधारित हमी भावाचं, तर ती एक मागणी आमची शेतकरी म्हणून राहील। तसंच दुसरा मुद्दा कपाशीचं खूप मोठ्या प्रमाणात इथे लागवड होते। कपाशीच्यासाठी जिनिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे। स्पिनिंग इंडस्ट्री इथे जळगाव जिल्ह्यामध्ये 2 ते 3 युनिट आहेत, पण तेही खूप इफेक्टिव्हली काम करताना दिसत नाही आहे। त्याच्या पुढची स्टेज जी आहे स्पिनिंग नंतरची विविंग, क्लोथिंग या ज्या गोष्टी आहे, म्हणजे थोडक्यात टेक्सटाईल पार्क इथे जर झाले, जळगाव जिल्ह्यामध्ये 2-3 टेक्सटाईल पार्क होऊ शकतील। अशा पद्धतीची जर योजना राबवली गेली तर शेतकऱ्याचा याच्यामध्ये विकास होण्याची शक्यता आहे। शासनाने शेतकऱ्यांसाठी काय करायला पाहिजे असं जर सांगायचं म्हटलं तर मला एक वाटेल की अनुदानित देणाऱ्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या पाहिजेत, त्या दुपटीपेक्षाही जास्त आहेत, तशाच त्यांची क्वालिटी सुधारली पाहिजे। इलेक्ट्रिकच्या विजेच्या बाबतीत शासनाने शेतकऱ्यांसाठी काहीतरी ठोस मार्ग स्वीकारला पाहिजे। ज्यावेळेस मजूर कामावर येत नाही त्यावेळेस वीज मिळते, ज्यावेळेस पाणी भरायचं आहे त्यावेळेस रात्रीच्या वेळेस कसं भरलं जाईल या सर्व गोष्टीचा विचार झाला पाहिजे। दुसरी गोष्ट, उत्पादन आधारित किंमत ही मिळालीच पाहिजे। क्या जलगांव अपने इसमें 45,000 हेक्टर केली का उद्योग है और इसमें उसके बारे में केला निर्यात होता है जलगांव जिले से ज़्यादा, खानदेश से, और इसके बारे में यहाँ कुछ भी नहीं है। यानी कारखाना केले के ऊपर प्रोडक्शन करने का कुछ भी, यानी प्रोसेसिंग करने का कुछ भी नहीं है। और खतों के बारे में यहाँ सब्सिडी और ज़्यादा मिलना चाहिए। सरकारला ही विनंती आहे की अपंगाला निराधार किंवा ही असं निराश्रित न समजता त्याला स्वाभिमानी जीवन जगता यावं, म्हणून त्या प्रत्येक अपंगाला तो शरीराने काम करू शकत नाही, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जे आवश्यक आहे त्या सवलती देण्यात याव्या। कर्जमाफी सोबतच सावकारी कर्ज जे आहे त्याच्यावर ते सावकारी कर्ज हे सुद्धा माफ केलं पाहिजे आणि त्याच्या मालाला भाव कसा मिळेल, जास्त भाव मिळेल याची जबाबदारी सरकारने येत्या बजेटमध्ये स्वीकारावी। येणाऱ्या बजेटमध्ये जे टॅक्सेशन आहे ते टॅक्सेशन कमी झाले पाहिजे। कास्तकाराच्या वतीने जे सबसिडी त्यांना सीडवर पाहिजे
ते सबसिड्या त्यांना मिळाल्या पाहिजे. विमुद्रीकरणानंतर सोलापूरमधल्या काही सराफा व्यावसायिकांनी रद्दबातल ठरवलेल्या 1,000 आणि 500 रुपयाच्या नोटा स्वीकारून चढ्या दरानं सोन्याची विक्री केल्याप्रकरणी आयकर विभागानं सोलापूरमधल्या 4 पेढ्यांवर छापे टाकून चौकशी केली. या प्रकरणात स्थानिक सराफांचा सहभाग असल्याच्या संशयावरून आयकर विभागाच्या कोल्हापूर आणि पुण्यातल्या पथकानं हे छापे घातले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईमध्ये सोने खरेदी व्यवहारांची कागदपत्रं जप्त केल्याचंही समजतं. ही कागदपत्रं तपासल्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल अशी माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली. कृष्णधवल मराठी चित्रपटांच्या काळात देखण्या चेहऱ्याच्या मास्टर विनायक यांनी 1930 आणि 1940च्या दशकामध्ये अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मास्टर विनायक यांची आज जयंती. त्यांचं मूळ नाव विनायक दामोदर कर्नाटकी. हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज व्यक्तींशी जवळचं नातं असलेल्या मास्टर विनायक यांनी 20हून अधिक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. ब्रह्मचारी चित्रपटातली त्यांची भूमिका आणि अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली. डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी, धर्मवीर, छाया, अयोध्येचा राजा, माया मच्छिंद्र अशा चित्रपटांसाठी त्यांनी अभिनय केला. बडी माँ, मंदिर, जीवन यात्रा अशा हिंदी आणि सरकारी पाहुणे, सुभद्रा, लग्न पहावं करून अशा चित्रपटांचं दिग्दर्शनही मास्टर विनायक यांनी केलं. 19 ऑगस्ट 1947 साली त्यांचं निधन झालं. काँग्रेस पक्ष जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. यासाठी तालुका पातळीवरील बैठका घेऊन रणनीती ठरणार आहे अशी माहिती काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी आज कोल्हापुरात दिली. जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमीवर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. निवडणुकीसाठी फक्त स्थानिक आघाड्यांशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी पाटील यांनी निवडणुकीबाबतची दिशाही स्पष्ट केली. इफ्को या खत निर्मिती कंपनीच्या सुवर्ण महोत्सवाचं औचित्य साधून पुण्यात अल्पबचत भवन इथं आज शेतकरी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं. देशात मोठ्या प्रमाणात शेतकरी इफ्कोचं खत वापरतात. इफ्कोनं शेतकऱ्यांना जगण्याचा मुक्त मार्ग दिला आहे असं मत इफ्कोचे व्यवस्थापक US अवस्थी यांनी याप्रसंगी व्यक्त केलं. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी इफ्कोच्या विविध प्रकारच्या खतांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करण्यात यावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी धुळ्यात काल बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेल्या या मोर्चाचं रूपांतर जेल रोड इथं सभेत झालं. अॅट्रॉसिटी कायदा कडक करण्यासह कायद्याचा गैरवापर करून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. त्याचप्रमाणे भटक्या विमुक्त जाती जमातींना अॅट्रॉसिटी कायद्याचं संरक्षण द्यावं. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या. बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. शाळांमधली विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी पट नोंदणीबाबत राज्यातल्या शिक्षकांनी घेतलेल्या प्रयत्नांचं प्रतिबिंब प्रथम संस्थेच्या असरच्या पाहणी अहवालात उमटलं आहे असं मत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं. मुंबईत काल असर पाहणीच्या 12व्या अहवालाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. या अहवालातल्या निष्कर्षानुसार देशभरातल्या शाळांमध्ये नोंदणीचं प्रमाण वाढून 98% पोहोचलं आहे, तर शाळेतल्या उपस्थितीचं प्रमाण 85% असल्याचं समोर आलं आहे. या अहवालात 8वी झालेल्या मुलांची स्थिती चिंताजनक आहे. तसंच अहवालामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या उणीवा आणि आव्हानं ही समजली असून त्यानुसार सुधारणा करता येतील असं तावडे म्हणाले. शिक्षण विभागाच्या प्रयत्नांमुळे राज्यातल्या जिल्हा परिषदांच्या शाळांत मोठी सुधारणा झाली असून 14,000 विद्यार्थ्यांनी खासगी शाळा सोडून जिल्हा परिषदांच्या शाळेमध्ये प्रवेश घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खामगाव इथं 3 दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. काल या प्रदर्शनाचा समारोप झाला. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक सोनवणे आणि इतर अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी आणि वैज्ञानिक दृष्टीनं त्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत असं टाकसाळे याप्रसंगी म्हणाले. या प्रदर्शनात डिजिटल इंडियाच्या धर्तीवर रोकड रहित गाव, सायकलद्वारे फवारणी, सौर ऊर्जेवर चालणारे स्प्रिंकलर्स असे विविध प्रकल्पांची मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर करत बक्षिसं मिळवली. वाहन चालकांमध्ये जागृती करून अपघातांना आळा घालण्यासाठी रस्ते सुरक्षा सप्ताहानिमित्त बुलडाण्यात काल रॅली काढण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.
आणि याप्रसंगी वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वाहतूक नियमाची माहिती देणारे फलकही याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते. वाहतुकीच्या नियमांचं पालन करून अपघात टाळण्याचं आवाहन याप्रसंगी करण्यात आलं. बुलढाण्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी तयार करून त्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यात येत आहे. मुंबईतल्या वरळीमधल्या महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कार्यालयात काल रात्री 2 वाजताच्या सुमारास एसी प्लांटला झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एमटीएनएलची सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे, अशी माहिती एमटीएनएलच्या उत्तर विभागाचे महाव्यवस्थापक ए.के. साहू यांनी दिली आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. याचा फटका संपूर्ण वरळीतल्या ग्राहकांना बसला आहे. प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत प्रसार भारतीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. प्रसार भारतीला स्वतःच्या मालकीचं कार्यालय मिळाल्यानं हा दिवस संस्मरणीय असल्याचं डॉक्टर सूर्यप्रकाश म्हणाले. याप्रसंगी प्रसार भारतीचे कार्यकारी अधिकारी एस.सी. पांडा, सदस्य राजीव सिंग, दूरदर्शनच्या महासंचालक सुप्रिया साहू, डीडी न्यूजच्या महासंचालक वीणा जैन आणि आकाशवाणीचे महासंचालक एफ. शहरियार, आकाशवाणी वृत्त विभागाचे महासंचालक सीतांशु कार आणि इतर अधिकारी उपस्थित होते. स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार आणि कम्युनिस्ट नेते पी.बी. कडू यांचं आज पहाटे अहमदनगर इथं निधन झालं. ते 96 वर्षांचे होते. अहमदनगर जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार करण्यात त्यांचं भरीव योगदान होतं. राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्येही त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी सोनगाव सात्रळ इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ऑस्ट्रेलियन ओपन, ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज सर्वात मोठ्या धक्कादायक निकालाची नोंद झाली. या स्पर्धेचं 6 वेळा विजेतेपद जिंकणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच हा दुसऱ्या क्रमांकाचा जोकोविच दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. जागतिक क्रमवारीत 117व्या क्रमांकावर असलेल्या उझबेकिस्तानच्या डेनिस इस्टुमिननं त्याला 7-6, 5-7, 2-6, 7-6 आणि 6-4 असं 5 सेट्सच्या चिवट झुंजीमध्ये पराभूत केलं. गेल्या 10 वर्षातला हा जोकोविचचा सर्वात धक्कादायक पराभव आहे. भारताचे लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार आंद्रेसा यांना या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. मॅक्स मिर्नी आणि ट्रीट या जोडीनं त्यांचा 4-6, 7-6, 6-4 असा पराभव केला. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यात आज कटक इथं सुरू झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी उडाली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा इंग्लंडचा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. वेगवान सुरुवात करण्याच्या प्रयत्नात कर्णधार विराट कोहलीसह के.एल. राहुल आणि शिखर धवन या सलामीवीरांनी हाराकिरी केली. इंग्लंडच्या क्रिस वोक्सनं या तिघांनाही तंबूत पाठवलं. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यामध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत आणि अमेरिका दरम्यानचे संबंध अधिक सलोख्याचे आणि दृढ केल्याबद्दल ओबामा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. विमुद्रीकरणाच्या निर्णयासंदर्भात सरकार आणि रिझर्व्ह बँकेदरम्यान गेल्या वर्षीपासूनच चर्चा, उर्जित पटेल यांची माहिती. उत्तर प्रदेशात एटा इथं झालेल्या भीषण अपघातात 25 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दलाकडून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला कंठस्नान. मुंबईकरांना आरोग्य सुविधांचं कवच, लहान घरांना मालमत्ता करातून सूट देण्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घोषणा. महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी युतीत स्थान न मिळाल्यास छोटे पक्ष एकत्रित लढणार, खासदार शेट्टी, आमदार मेटे यांची घोषणा. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताची घसरगुंडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर.